नमस्कार, जय विदर्भ. मी सारिका आझाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिनांक 5 मार्च 2026 पासून चंद्रपूरच्या कलेक्टर ऑफिसच्या सामने एक आंदोलन करण्यात आलं. ते आंदोलन नेमकं का बरं करण्यात आलं आपण प्रत्यक्षपणे जाणून घेऊया. ते आंदोलन करण्यात आलं इको प्रो चे अध्यक्ष जे आहे बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वामध्ये. त्याने अन्नत्याग आंदोलन हा सुरुवात केलं. नेमकं का बरं केलं, का बरं याचं कारण आहे हे आपण प्रत्यक्ष त्यांच्या थ्रू जाणून घेऊया. चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा आहे. तसा तो आता नवीन ओळख झाली आहे, सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला जिल्हा. म्हणजे खरं तर आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर आपण जगण्याचा अधिकार जो कलम 21 नुसार संविधानानं आपल्याला दिलेला आहे त्याचं कुठंतरी हनन होते आहे का याचा विचार आता करावा लागणार आहे. कारण की मागील 5 वर्षामध्ये 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे. हा मृत्यू होण्याचं मागचं कारण काय की वाढती वाघांची संख्या. मग वाघांची संख्या वाढत असेल तर त्याचं व्यवस्थापनही त्याच पद्धतीनं झालं पाहिजे. पण दुर्दैवाची बाब कशी आहे की या सर्व संदर्भामध्ये आजपासून 6 वर्ष आधी राज्य शासनानं 11 सदस्यीय समिती तयार केली. त्या समितीचा अहवाल प्राप्त झाला, शासनानं तो स्वीकारला, त्याचा शिफारस केली त्याची अंमलबजावणी करायची. पण 5 वर्ष लोटले, त्याची अद्याप अंमलबजावणी नाही आहे. मग ह्या 5 वर्षात झालं काय तर 200 लोकांचा मृत्यू झाला. मागच्या वर्षी जवळपास 47 लोकांचा मृत्यू आहे. त्यापैकी 18 लोकांचा मृत्यू एका ब्रह्मपुरी वन विभागामध्ये आहे. आता हे जे आंदोलनाची एक मागणी आहे, हे लोहार डोंगरी खाण जी आहे प्रस्तावित, त्या खाणीची वन्यजीव विषयक परवानगी जे राज्य सरकारनं दिलेली आहे ती नाकारण्यात यावी. याच्या मागचं कारण काय की राज्य शासनाने ही समिती गठीत करत असताना याचा जो अहवाल प्राप्त झालेला आहे तोच अहवाल अफलातून आहे. कारण की त्या अहवालाचा 90% पार्ट हे सांगतो की या खाणीमुळे इतकं सारं परिणाम होणार आहे, धोका होणार आहे, कॉरिडॉर नष्ट होणार आहे, वाघ मानव संघर्ष वाढणार आहे. पण शेवटच्या 10% लिहिताना ते म्हणतात की या खाणीला परवानगी कशी द्यायची एक शर्त अट टाकलेली आहे. पण दुर्दैव आहे ती खाण जर होणार असेल तर निश्चितच हे सर्व प्रॉब्लेम्स होणार आहे. आणि अशाच पद्धतीच्या वन्यजीव विषयक संघर्षाच्या विषयक आपल्या काही मागण्या गेल्या 10-15 वर्षापासून ज्याचा सातत्याने आम्ही पाठपुरावा करत आहे, त्या मागण्यांना न्याय मिळावा म्हणून हे राज्य सरकारच्या समोर अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनाची भूमिका आहे. आणि सातत्याने याच्यासाठी जे पाठपुरावा करण्यात येत आहे तर महत्वाचं काय की इकोप्रो संस्था सातत्याने गेली 2 दशकापासून काम करत आहे. या लँडस्केप मधला वन्यजीव विषयक असेल किंवा संघर्षाचा असेल त्याचा अभ्यासही आम्ही करतो आहे. आणि अभ्यासाअंती ह्या सर्व रिपोर्ट्स आपण मांडलेले आहे. आणि त्यासाठी आम्ही आग्रह करतोय की ह्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे. जंगलात गेलं की वाघाकडून आपण मरतो आणि बिबट्या थेट गावात येतो. मग बिबट्या गावात का येतो तर त्याच्या मागची कारणं जे काही आहे ते स्वच्छता विषयक आहे. बिबट्याचं आवडतं खाद्य कुत्री डुकरी आहे, ती वाढतात काऊन की गावात अस्वच्छता उकिरडा आहे. मग हे जर करायचं असेल तर जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांची पहिली जबाबदारी आहे. म्हणून बिबट समस्या मुक्त ग्राम योजना आपण ही योजना दिलेली आहे. त्या माध्यमाने जर राबवली गेली तर निश्चितच गावातले जे संघर्ष आहे तो कमी होईल. आपण बघितलं असेल गडबुरी सिंदेवाई तालुक्यातलं गडबुरी गायब आहे. उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या बालकाला घेऊन 9 महिन्याचं जे बालक आहे त्याला घेऊन आपली आई झोपली असताना कुशीतून 9 महिन्याचं बाळ उचलून नेलेलं आहे. तर गावात जर अशा पद्धतीचा संघर्ष असेल तर तो दूर झाला पाहिजे ना. कारण की आपण जगण्याचा अधिकार मागतोय. चंद्रपूर शहर आहे, आपण राज्याची 25% वीज निर्मिती करतो आणि आम्हाला काय मिळत आहे तर आम्हाला मिळत आहे आजार, आम्हाला श्वसनाचे आजार, दमा, अस्थमा, ब्रॉन्कायटिस, कॅन्सर. आणि म्हणजे आम्ही दुसऱ्यांसाठी वीज निर्मिती करायची त्रास आपण तशाच पद्धतीचा वाघाचा झालेला. वाघ पर्यटनासाठीच आहे का नुसता? आणि लोकांनी यावं, मोठ्या रिसॉर्टमध्ये थांबावं आणि त्याच्यातून अर्थार्जन करावं आणि ग्रामीणांना मरावं. तर ह्या साऱ्या गोष्टीचा कुठेतरी विचार झाला पाहिजे. शासन पातळीवर ह्या सर्व विचाराधीन आहे आणि या अनुषंगाने हे शासनाचं लक्ष वेधलं जावं. अशा जवळपास 17 प्रकारच्या मागण्या आहेत ज्या अत्यंत महत्वाच्या आहे. हे शासन प्रशासनही मान्य करतं, फक्त आता त्याला मंजुरी प्रदान करणे आणि त्यासाठी शासनानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. जर तुमच्या या आंदोलनाला यश नाही मिळालं, राज्य सरकारने म्हणजे ते रद्द नाही केले तर तुमचं समोरचं पाऊल काय राहणार? हे बघा, महत्वाचं आहे आम्ही संवैधानिक मार्गाने, लोकशाही मार्गाने हे आंदोलन करत आहे आणि हा गांधीचा देश आहे. आणि आम्ही ज्या पद्धतीनं लढतो आहे ते एका व्यक्तीचं आंदोलन नाही आहे. हे येत्या काळात समजून जाणार आहे की ही मागणी अख्ख्या चंद्रपूरकरांची आहे, अख्ख्या महाराष्ट्राची आहे. आणि जे माणूस जगण्याचा अधिकाराच्या बद्दल बोलताय, पर्यावरणाचं महत्व जाणताय, हे मोठं जन आंदोलन होणार आहे पुढच्या काळात. निश्चितच सरकार ही मागणी मान्य करेल. कारण की तिथं थोडीशी तफावत झालेली आहे त्या रिपोर्टच्या बाबतीमध्ये. त्या संदर्भामध्ये ते निश्चित निर्णय घेतील एवढा आम्हाला विश्वास आहे.
ज्या प्रकारे यांचं म्हणणं आहे की राज्य सरकार कधी ना कधी तर यांच्या विचारावर, यांच्या आंदोलनाकडे बघून यश मिळणार यांना अशी अपेक्षा करत आहे. आणि काय वाटतं मित्रांनो, खरंच यांच्या आंदोलनाला यश मिळायला पाहिजे की नाही, आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आता पण आमचं चॅनल सबस्क्राईब नाही तर आता जाऊन तुरंत करा. धन्यवाद. जय विदर्भ.